हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 7मधील चॅप्टर नंबर 13 पायथागोरस थेरममधील प्रॅक्टिस सेट नंबर 49 स्टार्ट करत आहोत. सो त्यापूर्वी काही बेसिक कन्सेप्ट आपण क्लिअर करूया. सी पायथागोरस थेरम. अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम, हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर स्क्वेअर. म्हणजेच काय? इन राईट अँगल ट्रायंगल hypotenuse square is equal to the sum of squares of remaining two sides. Is it clear? हे ऑलरेडी आपण लास्ट लेक्चरला पाहिलेलं आहे. सो या लेक्चरला आपण पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय हा कन्सेप्ट क्लिअर करूया. सो सी पायथागोरियन ट्रिपलेट. इफ इन ए ट्रिपलेट ऑफ नॅचरल नंबर्स the square of biggest number is equal to the sum of squares of other two numbers. म्हणजेच काय? ट्रिपलेट मीन्स नॅचरल, कोणतेही नॅचरल 3 नंबर्स असतील तर त्यातील बिगेस्ट नंबरचा स्क्वेअर हा जे रिमेनिंग 2 नंबर्स असतील त्यांच्या स्क्वेअरच्या सम इतका जर असेल तर त्या 3 नॅचरल नंबरला आपण काय म्हणणार आहेत? पायथागोरियन ट्रिपलेट. इज इट क्लिअर? एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. 7, 24 आणि 25 हे 3 नॅचरल नंबर्स आहेत आणि या 3 नॅचरल नंबरमधला बिगेस्ट नंबर कोणता आहे? 25. So according to Pythagorean triplet, the square of biggest number, that means square of 25 हा जर या रिमेनिंग 2 नंबर्सच्या स्क्वेअरच्या सम इतका आला तर हे तिन्ही नंबर हे काय होणार आहेत? पायथागोरियन ट्रिपलेट होणार आहेत. सो 25 स्क्वेअर हा 625 होणार आहे. त्यानंतर 7 स्क्वेअर 49 आणि 24 स्क्वेअर हा 576. सो बिगेस्ट नंबरचा दॅट मीन्स 25चा स्क्वेअर हा 625 आणि त्यानंतर रिमेनिंग 2 नंबर्स म्हणजे 7 आणि 24 यांच्या स्क्वेअरची सम ही सुद्धा काय येते आहे? 625. जे बिगेस्ट नंबरचा स्क्वेअर आणि रिमेनिंग 2 नंबरच्या स्क्वेअरची ॲडिशन ही जर सेम येत असेल तर हे जे गिव्हन 3 नंबर्स आहेत त्याला आपण काय म्हणू शकतो? पायथागोरियन ट्रिपलेट. इज इट क्लिअर? आपण प्रॅक्टिस सेट स्टार्ट करूया. See the first question. Find the Pythagorean triplets from among the following sets of numbers. आपल्याला हे 3 नॅचरल नंबर्स दिलेले आहेत आणि या सेटमधून हा सेट पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो लेट्स स्टार्ट. फर्स्ट 3 नंबर्स आहेत 3, 4 आणि 5. 3, 4 आणि 5. तर पायथागोरियन ट्रिपलेटनुसार बिगेस्ट नंबरचा स्क्वेअर हा रिमेनिंग 2 नंबरच्या स्क्वेअरच्या सम इतका असायला हवा आहे. सो यातला बिगेस्ट नंबर कोणता आहे? बिगेस्ट नंबर सिम्पली 5. सो 5चा स्क्वेअर हा रिमेनिंग 2 नंबरच्या स्क्वेअरच्या ॲडिशन एवढा म्हणजे आपण काय मांडू शकतो? 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो या दोन्ही साईड जर बॅलन्स झाल्या तर हे 3 नंबर हे पायथागोरियन ट्रिपलेट आहेत असं आपण म्हणू शकतो. 5 स्क्वेअर 25. इज इट क्लिअर? त्यानंतर 3 स्क्वेअर 9 अँड 4 स्क्वेअर 16. सो 9 प्लस 16 25. सो दोन्ही साईड्स काय झालेल्या आहेत? बॅलन्स झालेल्या आहेत. दॅट मीन्स LHS इज इक्वल टू RHS. दॅट मीन्स स्क्वेअर ऑफ बिगेस्ट नंबर इज इक्वल टू दी सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 नंबर्स. ही कंडिशन इथं फुलफिल झालेली आहे. सो वी कॅन से 3, 4 अँड 5 इज दी पायथागोरियन ट्रिपलेट. इज इट क्लिअर? इज दी पायथागोरियन ट्रिपलेट. Then next example, second one, 2, 4 आणि 5 हे 3 नंबर्स दिलेले आहेत. सो बिगेस्ट नंबर 5. सो अकॉर्डिंग टू पायथागोरियन ट्रिपलेट the square of 5, that means square of biggest number is equal to square of remaining 2 sides ची sum. That means 2 square plus
4 स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 नंबर्सची ॲडिशन आपल्याला घ्यायची आहे. सो या दोन साईड बॅलन्स होत आहेत का आपण पाहूया. 5 स्क्वेअर 25, त्यानंतर 2 स्क्वेअर 4 प्लस 4 स्क्वेअर 16. 4 प्लस 16 काय येणार आहे 20 आणि LHS काय आहे 25. 25 इज इक्वल टू 20. इट इज नॉट पॉसिबल. दॅट मीन्स 25 is not equal to 20. Therefore, we can say 2, 4 and 5 is not Pythagorean triplet. Is it clear? Pythagorean triplet. हे Pythagorean triplet नाही, कारण बिगेस्ट नंबरचा स्क्वेअर हा रिमेनिंग 2 नंबरच्या स्क्वेअरच्या ॲडिशन इतका आलेला नाही. इज इट क्लिअर? देन थर्ड एक्झाम्पल. 3 नॅचरल नंबर्स कोणते दिलेले आहेत 4, 5 and 6. 4, 5 आणि 6. सो बिगेस्ट नंबर हा 6 आहे. सो अकॉर्डिंग टू दी पायथागोरियन ट्रिपलेटच्या कंडिशननुसार काय होणार आहे 6 स्क्वेअर. दॅट मीन्स बिगेस्ट नंबरचा स्क्वेअर हा रिमेनिंग 2 नंबर्सच्या स्क्वेअरच्या ॲडिशन इतका यायला हवा आहे. सो 4 स्क्वेअर प्लस 5 square. Is it clear? So 6 square 36, 4 square 16 plus 5 square 25. Is it clear? The addition here 16 plus 25 41. 36 is not equal to 41. LHS आणि RHS ह्या बॅलन्स नाही, म्हणजे पायथागोरियन ट्रिपलेटचा जो रूल आहे तो इथं फॉलो होत नाही. सो वी कॅन राईट therefore 4, 5 and 6 is not Pythagorean triplet. Is it clear? Is not Pythagorean triplet. Then next fourth one. 2, 6 and 7 हे 3 नॅचरल नंबर दिलेले आहेत. सो बिगेस्ट नंबर हां 7. सो पायथागोरियन ट्रिपलेटच्या कंडिशननुसार बिगेस्ट नंबरचा स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग 2 नंबर्सच्या स्क्वेअरच्या ॲडिशन इतका असायला हवा आहे. सो ही कंडिशन फुलफिल होते की नाही हे आपण चेक करूया. 7 स्क्वेअर 49, त्यानंतर 2 स्क्वेअर 4 प्लस 6 स्क्वेअर 36. तर 36 प्लस 4 हे काय येणार आहे 40. सो 49 इज नॉट इक्वल टू 40. 49 आणि 40 हे इक्वल नाही. दॅट मीन्स हे गिवन 3 नंबर्स हे काय नाही आहेत पायथागोरियन ट्रिपलेट नाही आहेत. सो वी कॅन राईट देअरफॉर 2, 6 and 7 is not Pythagorean triplet. Is it clear? It is too much simple. Then next fifth one. 3 natural numbers आहेत 9, 40 and 41. तर बिगेस्ट नंबर आहे बिगेस्ट नंबर 41. इज इट क्लिअर? मग अकॉर्डिंग टू कंडिशन बिगेस्ट नंबरचा स्क्वेअर हा रिमेनिंग 2 नंबरच्या स्क्वेअरच्या ॲडिशन इतका असायला हवा आहे. सो आपण चेक करूया. 41 स्क्वेअर दॅट मीन्स 41 मल्टिप्लाय बाय 41 आपण सिम्पली सोप्या मेथडनी पण काढू शकतो. 4 स्क्वेअर 16 आणि 1 स्क्वेअर 1 हा 2 डिजिटमध्ये लिहित असतो आपण स्क्वेअर. त्यानंतर या तिन्ही नंबरची मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. 4 1 चा 4 अँड 4 2 चा 8. 1 डिजिट सोडून आपण हे मल्टिप्लिकेशन लिहित असतो. त्यानंतर ॲडिशन 1 8 6 and 1 म्हणजे आपला 41 स्क्वेअर काय आलेला आहे
1681. Is it clear? त्यानंतर 9 square we know that 81 and 40 square that means 4 4 16 आणि 2 0 that means 40 square 1600. सो या दोघांची ॲडिशन 1681 ही येणार आहे. सो LHS सुद्धा सेम तोच नंबर आहे. सो दोन्ही साईड काय आहेत? बॅलन्स आहेत. सो वी कॅन से 9, 40 and 41 is the Pythagorean triplet. Pythagorean ट्रिपलेट. ह्या मोठ्या नंबरचा स्क्वेअर फाइंड आउट करत असताना पण सिम्पली काय करायचं असतं, एकतर 41 मल्टिप्लाय बाय 41 असं केलं तरी चालेल, किंवा ही जी शॉर्ट मेथड आहे त्यांनी काय करायचं असतं, हा पहिल्या नंबरचा स्क्वेअर हा 2 डिजिटमध्ये आणि दुसऱ्या नंबरचा स्क्वेअर 2 डिजिटमध्ये नसेल तर तो 0 घालून आपण 2 डिजिटमध्ये करून घ्यायचा असतो. त्यानंतर हे जे 3 नंबर्स आहेत त्याचं मल्टिप्लिकेशन 1 डिजिट सोडून घ्यायचं आणि गिव्हन नंबरची ॲडिशन घेतली की हा जो नंबर येतो तो नंबर म्हणजेच 41 मल्टिप्लाय बाय 41 करून येणारा नंबर आणि हा नंबर सेमच आहे. बट ही शॉर्ट मेथड आहे, सो ही आपण फॉलो केलेली आहे. तुम्हाला जी कन्व्हिनियंट वाटेल ती मेथड तुम्ही यूज करू शकता. देन नेक्स्ट एक्झाम्पल 6th वन. 3 नॅचरल नंबर्स 4, 7 आणि 8. 4, 7 आणि 8. द बिगेस्ट नंबर हां 8 आहे. सो अकॉर्डिंग टू कंडिशन बिगेस्ट नंबरचा स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग 2 नंबरच्या स्क्वेअरच्या ॲडिशन इतका असायला हवं आहे, तरच ते पायथागोरियन ट्रिपलेट होणार आहे. सो आपण चेक करूया. 8 स्क्वेअर वी नो दॅट 64. इज इट क्लिअर? त्यानंतर 4 स्क्वेअर 16 प्लस 7 स्क्वेअर 49. सो सिम्पली आता या दोघांची ॲडिशन आपल्याला घ्यायचे 6 आणि 9 म्हणजे 5 आणि कॅरी 1 4 5 आणि 6 65 आणि LHSला आहे 64. 64 इज नॉट इक्वल टू 65. इज इट क्लिअर? सो वी कॅन से 4, 7 and 8 is not Pythagorean triplet. Is it clear? Pythagorean triplet. So, see question second. The sides of some triangles are given below. Find out which ones are right angle triangle. गिव्हन मेजरमेंट्स आहेत ट्रँगलचे आणि या मेजरमेंट्सवरून तो ट्रँगल हा राईट अँगल ट्रँगल आहे की नाही हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो पहिलं मेजरमेंट आहे 8, 15 अँड 17. हां राईट अँगल ट्रँगल म्हटलं की पायथागोरस थेरम आपण ॲप्लाय करत असतो. अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम बिगेस्ट नंबरचा स्क्वेअर हा रिमेनिंग 2 नंबरच्या स्क्वेअरच्या ॲडिशन इतका यायला हवा आहे. ही कंडिशन जर फुलफिल झाली तर हे 3 मेजरमेंट हे राईट अँगल ट्रँगलचे आहेत असं आपण म्हणू शकतो. सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. बिगेस्ट नंबर कोणता आहे? 17. सो 17चा स्क्वेअर हा रिमेनिंग 2 नंबरच्या स्क्वेअरच्या ॲडिशन इतका म्हणजेच रिमेनिंग 2 नंबर्स काय आहेत? 8 आणि 15 या 2 नंबरच्या स्क्वेअरच्या ॲडिशन इतका यायला हवा आहे. सो 17 स्क्वेअर वी नो दॅट 289. याला आपण फर्स्ट नंबर देऊया. त्यानंतर 8 स्क्वेअर प्लस 15 स्क्वेअर. 8 स्क्वेअर काय येणार आहे? 64 प्लस 15 स्क्वेअर 225. ही ॲडिशन आपण घेऊया 289च येणार आहे. जितलं ह्याला आपण सेकंड नंबर देऊया. सो फ्रॉम 1 and 2 RHS जर बॅलन्स असतील तर लेफ्ट साईडसुद्धा बॅलन्स असणार आहेत. सो फ्रॉम 1 and 2 दोन्ही साईड्स काय आलेले आहेत? इक्वल आलेले आहेत. सो वी कॅन राईट फ्रॉम 1 and 2 17 स्क्वेअर इज इक्वल टू 8 स्क्वेअर प्लस 15 स्क्वेअर. इज इट क्लिअर?
जर राईट साईड बॅलन्स आहेत दॅट मीन्स लेफ्ट साईडसुद्धा बॅलन्स असणार आहेत. सो वी कॅन राईट फ्रॉम 1 and 2 17 स्क्वेअर इज इक्वल टू 8 स्क्वेअर प्लस 15 स्क्वेअर. दोन्हीही 289 आणि 289 अशाच आलेल्या आहेत. सो वी कॅन राईट इट इज ए राईट अँगल ट्रायंगल. इट इज ए राईट अँगल ट्रायंगल. कारण इथं पायथागोरसचा थेरम हा फुलफिल झालेला आहे. इज इट क्लिअर? सो नेक्स्ट एक्झाम्पल, सेकंड वन. सेकंड मेजरमेंट आहेत 11, 12 and 15. 11, 12 and 15. सो बिगेस्ट नंबरचा स्क्वेअर दॅट मीन्स 15 स्क्वेअर आणि त्यानंतर रिमेनिंग 2 नंबरच्या स्क्वेअरची ॲडिशन दॅट मीन्स 11 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. इज इट क्लिअर? तर 15 स्क्वेअर वी नो दॅट 225. याला आपण फर्स्ट नंबर देऊया. त्यानंतर 11 स्क्वेअर 121 प्लस 12 स्क्वेअर 144. यांची ॲडिशन जर आपण घेतली तर काय येणार आहे? 4 + 1 5. त्यानंतर 6 आणि 1 1 2 265. याला आपण सेकंड नंबर देऊया. फ्रॉम 1 and 2 1 and 2 RHS बॅलन्स नाहीत म्हणजे LHSसुद्धा बॅलन्स नसणार आहेत. म्हणजेच वी कॅन राईट 15 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 11 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. Is it clear? So we can write it is not a right angle triangle. Right angle triangle. कारण पायथागोरसचा थेरम इथं ॲप्लाय झालेला नाही आहे. इज इट क्लिअर? देन थर्ड वन. थर्ड मेजरमेंट आहे 11, 60 and 61. 11, 60 and 61. सो बिगेस्ट नंबरचा स्क्वेअर दॅट मीन्स 61चा स्क्वेअर हा रिमेनिंग 2 नंबरच्या स्क्वेअर. रिमेनिंग 2 नंबर म्हणजे 11 स्क्वेअर आणि 60 स्क्वेअर रिमेनिंग 2 नंबरच्या स्क्वेअरच्या ॲडिशन इतका यायला हवा आहे. तरच तो राईट अँगल ट्रायंगल असणार आहे. सो 61चा स्क्वेअर दॅट मीन्स 61 मल्टिप्लाय बाय 61. हेच आपण शॉर्ट मेथडनी कसं करतो? 6 स्क्वेअर 36 अँड 1 स्क्वेअर 1. हा 2 डिजिटमध्ये लिहायचा असतो आणि या नंबरची मल्टिप्लिकेशन दॅट मीन्स 6 1चा 6 आणि 6 2चा 12. 1 डिजिट सोडून आपण हे मल्टिप्लिकेशन मांडत असतो. त्यानंतर ॲडिशन घ्यायची आहे दॅट मीन्स 61 स्क्वेअर हा काय आलेला आहे? 3721. इज इट क्लिअर? याला आपण फर्स्ट नंबर देऊया. इथं सिम्पली आपण 61 मल्टिप्लाय बाय 61 हे केलं तरी हेच ॲन्सर येणार आहे. सो तुम्हाला कन्व्हिनियंट वाटेल ते तुम्ही करू शकता. त्यानंतर 11 स्क्वेअर वी नो दॅट 121 प्लस 60 स्क्वेअर दॅट मीन्स 6 स्क्वेअर 36 आणि स्क्वेअर म्हटलं की हे 20 येणार आहेत. इज इट क्लिअर? त्यानंतर यांची ॲडिशन आपल्याला घ्यायची आहे. ॲडिशन काय? 3721. ला आपण सेकंड नंबर देऊया. फ्रॉम 1 and 2 वी कॅन राईट फ्रॉम 1 and 2. RHS ह्या बॅलन्स झालेल्या आहेत. सो आपण कसं लिहू शकतो? 61 स्क्वेअर इज इक्वल टू 11 स्क्वेअर प्लस 60 स्क्वेअर. तर पायथागोरसचा थेरम ॲप्लाय झालेला आहे. सो इट इज ए राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल. इज इट क्लिअर? देन फोर्थ एक्झाम्पल. फोर्थ मेजरमेंट आहे 1.5 1.5 त्यानंतर 1.6 आणि 1.7. सो बिगेस्ट नंबर 1.7.
त्याचा स्क्वेअर आणि रिमेनिंग 2 नंबरच्या स्क्वेअरची ॲडिशन. दॅट मीन्स 1.5 स्क्वेअर प्लस 1.6 स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो 1.7 दॅट मीन्स सुरुवातीला आपण पॉईंट नाही असं जर कन्सिडर केलं तर 17चा स्क्वेअर दॅट मीन्स 289 आणि 1.7 इंटू 1.7 दॅट मीन्स 2 डिजिट नंतर आपला पॉईंट येणार आहे. सो 2.89 हे आपलं ॲन्सर येईल. त्याला आपण फर्स्ट नंबर देऊया. त्यानंतर इथं पॉईंट नाही असं कन्सिडर केलं तर 15 स्क्वेअर 225 आणि 1.5 इंटू 1.5 म्हणजे 2 डिजिट नंतर पॉईंट येणार आहे. दॅट मीन्स 2.25 प्लस इथं सुद्धा पॉईंट नाही असं जर आपण कन्सिडर केलं तर 16 स्क्वेअर 256 आणि पॉईंट 2 डिजिट नंतर दॅट मीन्स 2.56. यांची आपण ॲडिशन घेऊया. सुरुवातीला पॉईंटच्या खाली पॉईंट आपण प्लेस करत असतो ॲडिशन घेत असताना. सिम्पली एका बाजूला करूया म्हणजे लक्षात येईल. 2.25 प्लस 2.56 यांची जर ॲडिशन घेतली तर हे 11 8 4.81. मला आपण सेकंड नंबर देऊया. फ्रॉम 1 and 2 RHS बॅलन्स नाही आहेत, इक्वल नाही आहेत. सो वी कॅन राईट फ्रॉम 1 and 2 1.7 square is not equal to 1.5 square plus 1.6 square. हे रिमेनिंग 2 साईड्सच्या स्क्वेअरची ॲडिशन ही बिगेस्ट नंबरच्या स्क्वेअर इतकी नाही. सो इट इज नॉट. सो वी कॅन राईट इट इज नॉट right angle triangle. Is it clear? Then next example, fifth one. Fifth example, given measurements आहेत 40 त्यानंतर 20 आणि 30. सो बिगेस्ट नंबर 40. सो 40चा स्क्वेअर हा रिमेनिंग 2 नंबरच्या दॅट मीन्स 20 आणि 30 यांच्या स्क्वेअरच्या ॲडिशन इतका जर आला तर आपण राईट अँगल ट्रायंगल आहे असं म्हणू शकतो. 40 स्क्वेअर दॅट मीन्स 4 स्क्वेअर काय येणार आहे 16 आणि हे 2 0. इज इट क्लिअर? याला आपण फर्स्ट नंबर देऊया. त्यानंतर 20 स्क्वेअर दॅट मीन्स 2 2चा 4 मीन्स 2 स्क्वेअर 4 आणि 2 0 मीन्स 20 स्क्वेअर 400 प्लस 30 स्क्वेअर दॅट मीन्स 3 स्क्वेअर 9 आणि 2 0. इज इट क्लिअर? यांची ॲडिशन घेऊया आपण. 900 and 400 1300. इज इट क्लिअर? सो याला आपण सेकंड नंबर देऊया. फ्रॉम 1 and 2 from 1 and 2 या दोन्ही साईड्स बॅलन्स नाही आहेत. सो 40 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 20 स्क्वेअर प्लस 30 स्क्वेअर म्हणजे पायथागोरस थेरम इथं ॲप्लाय होत नाही. सो वी कॅन राईट देअरफॉर इट इज नॉट राईट अँगल ट्रायंगल. इज इट क्लिअर? हा राईट अँगल ट्रायंगल नाही कारण LHS आणि RHS दॅट मीन्स हायपोटेन्यूज स्क्वेअर आणि स्क्वेअर ऑफ सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 साईड्स ह्या इक्वल नाहीत. सो इट इज नॉट ए राईट अँगल ट्रायंगल. इज इट क्लिअर? सो डिअर फ्रेंड्स इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.